वरळी कोळीवाड्यामध्ये आधीही काही पक्षांचे किंवा काही जणांचे कॅम्प राबवले गेले. पण त्यासाठी कसं ते मर्यादित ह्याच्यापुरते होते. म्हणजे कसं आपले पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यापुरते सीमित होते. आणि लोकांनी हा कार्यक्रम लोकांसाठी राबवलेला आहे आणि लोकांनीच त्याची पब्लिसिटी जास्त केलेली आहे. नमस्कार. माय एम टी व्हीमध्ये आपलं स्वागत. जनजातीय गौरव वर्ष 2024 आणि 25 याचे औचित्य साधून आज वरळी कोळीवाडा येथे दिनांक 10 सप्टेंबरपासून 14 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीपर्यंत एक भव्य मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये राज्यातील दिग्गज मंत्री, वरळी कोळीवाडा आणि वरळी परिसरातील सर्व कार्यकर्ते आणि सहयोगी संस्थांनी भेट दिली आहे. त्याचप्रमाणे वरळी परिसरातील महिलांनी या कॅम्पचा लाभ घेतलेला आहे. या कॅम्पमध्ये मोठमोठ्या महागड्या प्रकारच्या चाचण्या या मोफत दिल्या गेल्या होत्या. त्याचप्रमाणे मोफत किट्सही वितरण करण्यात आले आहे. आपण जाणून घेणार आहोत या कॅम्पमध्ये आयोजकांच्या प्रतिक्रिया, त्याचप्रमाणे सहभागी झालेल्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया. नमस्कार, मी सागर देवरे आणि कॅमेरावर आहेत अलेक्स साळके. वरळी कोळीवाडा येथे आज कोळी समाज बांधव ह्या बहुसंख्येने राहतो आणि यांच्या सेवेखातीर आज हा कार्यक्रम ज्या ठिकाणी आपण राबवत आहोत वरळी कोळीवाडा येथे, त्याच्या यशस्वी आयोजनामागे काही कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या सर्वांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. दादा नमस्कार. या कार्यक्रमाविषयी तुम्ही एकंदरीत काय माहिती द्या? नमस्कार, मी स्वप्नील जगदाळे, भारतीय जनता पार्टी वरळी कोळीवाडा मंडळ अध्यक्ष. आम्ही भारतीय जनता पार्टी आयोजित उमंग चाइल्ड ट्रस्ट पुरस्कृत हा 5 दिवसाचा 10 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंतचा महाआरोग्य शिबिर महिलांसाठी 1500 महिलांसाठी आयोजन केलं होतं. त्यानिमित्ताने आज 14 दिवस आहे आणि आजपर्यंत आमचे 1200 महिलांपर्यंत हा लाभ पोहोचलेला आहे. तसेच त्यासोबत आम्ही मेमोग्राफी टेस्ट पण केलेली आहे. त्यामध्ये आम्ही 120 महिलांची मेमोग्राफी टेस्ट केली आहे. बाकी रक्त तपासणीमध्ये आम्ही CBC, व्हिटॅमिन D3, थायरॉइड आणि HbA1c यामध्ये शुगरची चाचणी आहे. आमचा ह्या कॅम्पचा उद्देश असा आहे की महिलांपर्यंत स्वतःच्या आरोग्यविषयक जनजागृती पोहोचणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. आजच्या दिवशी आमच्या या कार्यक्रमाला सन्माननीय कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढाजींनी भेट दिली. तसेच नितेश राणेजी जे मत्स्य मंत्रालय मंत्री आहेत, त्यांनी आज भेट देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं. आम्हाला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या त्यांनी. तसेच आज तरुण भारतचे संपादक श्री किरण शेलारजी यांनी पण आम्हाला भेट दिली, मार्गदर्शन केले. बऱ्याच गोष्टीची त्यांनी आमच्याकडून माहिती घेतली की ते काय काय अडचणी आहेत, काय प्रॉब्लेम आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी आमचं मार्गदर्शन केलं. पहिली गोष्ट, महिलांसाठी हा मोफत शिबिर आयोजित केलं होतं. आता मोफत बोलल्यानंतर इकडच्या स्थानिक लोकांना टार्गेट करून हे केलेलं होतं की स्थानिक कोळी लोकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा आणि त्यानुसार हे टार्गेट्स अचीव्ह करण्यात आले. आत्तापर्यंत आम्ही 1200चा आकडा क्रॉस केला आहे. उद्या आमचा 1500चा टार्गेट आहे. तर आम्ही 1500 100% उद्या क्रॉस करू. दुसरी गोष्ट, स्थानिक लोकांनी पण याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्याच पद्धतीने योगदान आम्हाला जे भाजपमधनं जे मिळणं अपेक्षित होतं त्याचप्रमाणे मंत्र्यांकडनं त्यांनी देखील दिलं. जसे मंगलप्रभात लोढासाहेब येऊन गेले, त्याचप्रमाणे नितेश राणेजी येऊन गेले. त्यांनी या विषयात बरंच काही गोष्टी सांगितल्या, आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे तरुण भारतचे किरण साहेब येऊन गेले आणि इतर मान्यवर जसं दीपक सावंत साहेब ह्यांनी देखील या योगदानात मोलाचा वाटा उचलला. जे बाहेरनं पूर्ण मॅनेज करणं असतं बाकीच्या गोष्टी, तर त्यांनी व्यवस्थित मॅनेज केल्या. आणि तसेच आमचे मंडळाचे कार्यकर्ते होते, त्या लोकांनी ना दिलेल्या जबाबदारी प्रत्येकाने व्यवस्थित पार पाडल्या, म्हणून हा आकडा आम्हाला अचीव्ह करता आला. त्यासाठी या सर्वांचे आभार. त्याच पद्धतीने तरुण भारतचे देखील आभार की तुम्ही या कार्याची दखल घेतली आणि असंच योगदान तुमचं, लोकांचं, आमच्या मंडळातील पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व मान्यवरांचं, भाजपमधील वरिष्ठांचं मिळत राहो हीच अपेक्षा. खरं बघायला गेलं तर वरळी कोळीवाड्यामध्ये अशा पद्धतीचा भव्य शिबिर किंवा भव्य पद्धतीचा कॅम्प हा कधी आतापर्यंत आयोजित झाला नव्हता. पण आपली भारतीय जनता पार्टी, तसेच आमचे मंडळ अध्यक्ष स्वप्नीलजी जगदाळे, प्रशांत कोळी साहेब, तसे दीपक सावंत साहेब यांच्या माध्यमातून, तसेच आमचे सर्व वरिष्ठ नेते म्हणजे आमच्या शलाकाताई असतील किंवा मंगलप्रभात लोढाजी असतील, आजच आमचे नितेश राणे सरांनी आम्हाला भेट दिली. त्यामुळे कोळी लोकांचा किंवा आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांचा हुरूप त्यामुळे वाढलेला आहे. आणि महिलांमध्ये मेमोग्राफी काय असते किंवा ज्या CBC टेस्ट काय असते, कॅन्सरचं प्रमाण कसं वाढत आहे याबद्दल महिलांमध्ये काहीच जागृती नव्हती.
त्या निमित्ताने महिलांना कळलं की मेमोग्राफी काय पद्धत असते, ही कशासाठी केली जाते. त्यामुळे ते त्यांच्यामध्ये तेवढी जनजागृती वाढलेली आहे आणि महिला त्याच्यासाठी जी काळजी घ्यावी लागेल ती त्या पद्धतीने घेत आहेत. तसेच त्या महिलांची जी 7 ते 8 हजाराची टेस्ट आहे, ती या मंडळाच्या वतीने, तसेच उमंग चाइल्ड ट्रस्ट आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ही मोफतमध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्याचे रिपोर्ट तसेच त्यांच्याप्रमाणे त्यांना त्या महिलांसाठी काय जे तुम्हाला पोषण किट असतं, म्हणजे जेणेकरून त्यांना आपले जे काही मासिक ज्या गोष्टी असतात, ज्या महिलांच्या ज्या काही शारीरिक गोष्टी असतात, त्याच्याशी संबंधित ज्या गोष्टींची गरज असते, आवश्यकता असते, म्हणजे तुमचा खजूर म्हणा किंवा आपले सॅनिटरी पॅड, तसेच शेंगदाणे, चणे अशा या गोष्टी आहेत, डेटॉल साबण, अशा गोष्टींची महिलांसाठी त्यांनी सर्व गोष्टी त्यांना फ्रीमध्ये देण्यात आल्या. जेणेकरून का तर त्याचा वापर महिला करतील आणि महिलांमध्ये त्या गोष्टींची जनजागृती जास्त वाढेल. वरळी कोळीवाड्यामध्ये आधीही काही पक्षांचे किंवा काही जणांचे कॅम्प राबवले गेले, पण त्यासाठी कसं ते मर्यादित ह्याच्यापुरते होते. म्हणजे कसं आपले पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यापुरते सीमित होते. पण आज तसं बघायला गेलं, आमचे स्वप्नील दादा म्हणाले, जसं आमचे मंडळ अध्यक्ष म्हणाले किंवा महामंत्री साहेब बोलले, की आज जवळ-जवळ 1200+ महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि उद्या प्लस 300 किंवा 400चं टार्गेट आहे, जेणेकरून 1500 क्रॉस होईल. आतापर्यंत 1500 महिलांसाठी या प्रकारे असा कॅम्प कधीच आयोजित केला नव्हता आणि सलग 5 दिवस आहे. जेणेकरून सर्व महिलांना त्याचा लाभ घेता येईल. आणि फक्त कोळीवाड्यातलंच नाही, मी आणखीन एका गोष्टीची तुम्हाला सांगू इच्छिते. फक्त कोळीवाड्यातच नाही, तर वरळी विधानसभेतील म्हणजे आपली बिडरी चाळ असेल, लोअर परेल असेल, माहीम विभाग असेल, परळ विभाग असेल, यातीलही देखील महिलांनी या कोळीवाड्यात आल्या आणि या संधीचा त्यांनी लाभ घेतला आणि ही माहिती जनजागृती लोकांपर्यंत पोहोचली. यामध्ये आपले तरुण भारतचे जे आपले जे प्रमुख आहेत, किरण शेलारजी, यांनी सुद्धा खूप मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने केले आणि त्यांनी सुद्धा खूप एफर्ट्स घेतले. तसे आपले दीपक दादा असतील, दीपक सावंत, ज्यांनी बॅनर लावण्यापासून ते आमचे महामंत्री साहेब किंवा स्वप्नील दादा असतील, त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं नियोजन करण्यापासून सर्व गोष्टींची जबाबदारी या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि मंडळाने घेतली. त्यामुळे हे जे काही यश आहे किंवा हा जो भव्य पद्धतीचा कॅम्प राबवला जातोय, ते फक्त एकट्या कार्यकर्त्याचं किंवा एकट्या कुठल्या व्यक्तीचं नाही, ते सर्व वरळी कोळीवाडा मंडळाचे पदाधिकारी, तसेच वॉर्ड क्रमांक 193 आणि वॉर्ड क्रमांक 196चे सर्व जे कार्यकर्ते, मंडळ पदाधिकारी, या सर्वांचा याच्यामध्ये वाटा आहे. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी होता आणि आत्तापर्यंतचा जर मागचा इतिहास पाहिला तर 5 दिवसाचा कार्यक्रम कुठल्याही संस्थेने, पक्षाने 5 दिवसाचा कार्यक्रम महिलांसाठी केला नव्हता. आणि पहिल्या दिवशीचा आमचा जो अनुभव होता तो थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्टसारखा होता. 150 लोकांनीच फक्त त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. पण आम्हाला असं वाटलं की आम्ही कुठे कमी पडतोय का? पण आम्ही आमचं भरभरून कार्य केलं आणि त्याच 150 महिलांनी जास्तीत जास्त पब्लिसिटी करून ती संख्या वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा कार्यक्रम लोकांसाठी राबवलेला आहे आणि लोकांनीच त्याची पब्लिसिटी जास्त केलेली आहे. कारण की ज्या आम्हाला सहकार्य पाहिजे होता पब्लिकच्या इथून, त्यांनी पब्लिकने आम्हाला रिस्पॉन्स दिला आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला जे पॅम्पलेट वाटणे, हे वाटणे, घरोघरी पोचणे, त्याच्यानंतर आम्हाला ते माहिती पडलं की वरलीमध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात हा मोठा कार्यक्रम हा वरली विधानसभेत कोळीवाडा मंडळामध्ये आणि कोळीवाडा महिलांसाठी राबवलेला आहे. वरळी कोळीवाडा सारख्या भागामध्ये असा कार्यक्रम कधी झाला नाही आणि गटातटाच्या राजकारणामध्ये अशा प्रकारच्या वैद्यकीय कारणांसाठी देखील कोणी असे कार्यक्रम राबवले नाही, अशी प्रतिक्रिया या इकडच्या आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांनी दिली आहे. त्याचप्रकारे आयोजकांनी सुद्धा सांगितलं आहे की वरळी कोळीवाडा सारख्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या महिला माता भगिनींनी घेतला आहे. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला प्रतिक्रियेद्वारे नक्की सांगा आणि MyMTVच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.